सूत्र 92. स्वप्नेंद्र जालवत पश्य दिनाने त्रीणि पंचवा मित्र क्षेत्र धनागार दारदायादी संपदः. मित्र, शेती, धन, घर, पत्नी, भाऊ या सर्व प्रकारच्या संपत्तीला सुद्धा तू स्वप्नमय आणि मृगजळच मान, कारण त्या सर्व क्षणिक असल्यानं 5 किंवा 3च दिवस टिकणाऱ्या आहेत. नाथ सांगतात, जे नित्य नाही ते सत्य नाही, आणि जे नित्य आणि सत्य नाही ते शाश्वत शांती आणि आनंद देऊ शकत नाही. सूत्रात सांगितलेल्या मित्र, शेती, पैसा, पत्नी, घर, भावंड इत्यादी गोष्टी अनित्य आहेत, म्हणून त्यांच्यात गुंतून चालणार नाही. ह्या गोष्टी कधीच शाश्वत शांती आणि आनंद देऊ शकणार नाहीत. या सर्वच गोष्टी माणसाच्या विकार, विचार आणि अहंकार यांना पुष्ट आणि संतुष्ट अथवा प्रोत्साहित करणाऱ्या असतात. त्यांच्यामुळे वासना, अपेक्षा यांची वृद्धी होते. त्या पूर्ण झाल्या नाहीत तर निराशा, दुःख, क्वचित प्रसंगी ईर्षा, हेवा, मत्सर, सूड, राग इत्यादी द्वेषमूलक विघातक भावना निर्माण होतात. त्यामुळे माणसाचं चित्त अधिकच अशांत, अस्थिर होतं. अशा वेळी माणूस आनंदी कसा राहणार? याशिवाय वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी क्षणिक आणि तात्कालिक सुख देणाऱ्या आहेत. मृगजळाच्या मागे धावून माणसाची जलाची अपेक्षा पूर्ण होत नाही, तो तसाच तहानलेला राहतो. तसंच ह्या सर्व गोष्टी माझ्या सुखासाठी आहेत, त्या मला नेहमीच सुखी ठेवतील ह्या अपेक्षेनं माणूस जन्मभर त्यासाठी झटत राहतो. परंतु परिस्थितीनुसार या सर्व गोष्टींचे संदर्भ बदलत जातात. त्यानुसार त्यांच्यापासून सुख मिळण्याच्या कल्पनाही बदलत जातात. सतत बदलणाऱ्या गोष्टी शाश्वत सुख तरी देऊ शकतील का? विचार करा. स्वप्नात ही सर्व सुख हात जोडून समोर उभी असल्याचं दिसलं, अगदी त्यांच्या अनुभवाचंही सुख घेतलं, परंतु जाग आल्यावर त्यातला फोलपणा समजतो. खरं तर या सर्व गोष्टींबाबत हेच वास्तव आहे, सत्य आहे. या सत्याचं भान आलं की त्यात न रमता जगण्याचं कौशल्य साधता येईल. मग त्यांचा मुद्दाम त्यागही करायला नको, कारण मुळात त्यांचा स्वीकारच केलेला नाही तर त्याग कशाचा करणार? आधीही सांगितल्याप्रमाणे हे जग आणि त्यातील भूल पाडणाऱ्या ह्या सर्व गोष्टी उपेक्षा करण्यायोग्य आहेत. स्वप्न आणि मृगजळाप्रमाणे भासमान आहेत. एका अर्थी स्वप्नसुद्धा वास्तवाचं भान देतात. मृगजळसुद्धा तृष्णा शमनासाठी केल्या जाणाऱ्या ओरफोड धावपळीतील फोलपणा तत्क्षणी लक्षात आणून देतात. तोच खरा जागृतीचा आणि खऱ्या जागृतीचा आणि बोधाचा क्षण. तोच आत्मज्ञानाची प्राप्ती होण्याचा क्षण. तो गाठला की मग कशाचाच त्याग करण्याची, संसार सोडून वन गाठण्याची गरज नाही. वासना घेऊन इच्छांचा संसार मनात मांडून वनात फक्त शरीर घेऊन जाण्यानं काही साधेल का? विचार करा. म्हणजे सतत जागे आणि भानावर राहाल. आधी म्हटल्याप्रमाणे वासना, विकार, अपेक्षा, अहंकार यांनी भरलेल्या जगात न रमता जगत राहण्याचं कौशल्य सहज आत्मसात कराल. सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी हाच उपदेश करत आहेत. जागे व्हा, जागे राहा, निर्लिप्त होऊन जगा, म्हणजे शाश्वत आनंदाला प्राप्त व्हाल.